नमस्कार विद्यार्थी शिक्षक हो. सर्व विद्यार्थी शिक्षकांचे विद्याप्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी शिक्षक हो, तुम्ही आता BEdला प्रवेश घेतलेला आहे आणि या BEdला प्रवेश घेतला असता तुम्हाला या प्रथम वर्षासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे यांच्या विद्याशाखाच्या अंतर्गत शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या अंतर्गत जो BEdचा अभ्यासक्रम आहे, हा BEdचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना कोणता अभ्यासक्रम तुम्हाला अभ्यासायचा आहे त्याची तुम्हाला सर्वप्रथम थोडक्यात ओळख होणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण या BEd प्रथम वर्षाच्या BEdच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊयात. चला तर मग आपण आता BEd अभ्यासक्रमाची ओळख, कोणकोणते विषय तुम्हाला संपूर्ण वर्षभरात अभ्यासायचे, कोणतं गटकार्य तुम्हाला वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून करायचे, त्याविषयीची माहिती, सविस्तर माहिती आपण घेऊया. या अभ्यासक्रमाची ओळख करून घेत असताना तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की हा अभ्यासक्रम जो आहे तो NCTE नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण परिषद जी आहे त्या परिषदेच्या प्रमाणकानुसार तयार केलेला आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हा अभ्यासक्रम फ्रेमवर्क 2015 पॅटर्न म्हणून आत्ता सुरू आहे. मग हा 2015चा पॅटर्न आहे, म्हणजेच हा अभ्यासक्रम 2015 रोजी बदललेला आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेले पहा की BEd अभ्यासक्रम आराखडा 2015, BEd सिलेबस फ्रेमवर्क 2015, BEd प्रथम वर्ष म्हणजेच BEd फर्स्ट इयर. आता या अभ्यासक्रमाचे 3 टप्पे केलेले आहेत. त्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये तुमचे जे तुम्हाला कंपल्सरी विषय अभ्यासायचे त्या कंपल्सरी विषयांचे म्हणजे आवश्यक विषय जे आहेत त्या विषयांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ती अशी आहे, पहा या ठिकाणी, पर्स्पेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन डॅश कोर कोर्सेस म्हणजेच शिक्षणाचा दृष्टिकोन गाभा पाठ्यक्रम कोर कोर्सेस. आता हा गाभा पाठ्यक्रम आणि शिक्षणाचा दृष्टिकोन असं याला का म्हटलेलं आहे, कारण तुम्ही उद्याचे होणारे शिक्षक आहात आणि या शिक्षकी व्यवसायामध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात. मग तुम्हाला काही नवीन विषय की जे विषय तुम्ही या BEdच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षामध्ये प्रथम अभ्यासणार आहात, मग तो अभ्यासक्रम देत असताना या ठिकाणी जे हे कॉलम केलेले आहेत, तो पहिला जो आहे तो म्हणजे तिथं कोर्स कोड दिलेले आहेत. दुसरा कॉलम जो आहे तो टायटल ऑफ कोर्स आहे. तिसरा कॉलम जो आहे तो क्रेडिट आहे. पुढचा कॉलम जो आहे तो आवर्स आहे, HRS म्हटलेलं या ठिकाणी. आणि शेवटचा कॉलम जो आहे तो म्हणजे त्या पेपरचे मार्क्स किती आहेत. यामध्ये कोर्स कोड, आता या ठिकाणी कोर्स कोडमध्ये BEd 101 असं म्हटलेलं आहे. BEd 101, BEd 102, BEd 103, BEd 104, BEd 105 म्हणजे हे कोर्स कोड आहेत. आणि त्याच्याच पुढं टायटल ऑफ द कोर्स दिलेले आहेत. म्हणजे BEd 101 कोड क्रमांक म्हणजेच चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप, म्हणजेच त्याचं मराठी भाषांतर जे आहे ते म्हणजे बाल्यावस्था व विकसन. म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी माध्यमिक स्तर पूर्ण म्हणजे इयत्ता 6वी ते 10वी
आणि 11वी 12वी या इयत्तांच्या मुलांच्या समोर तुम्हाला अध्यापनाचं काम करायचं आहे. मग त्याच्या संदर्भातचा अभ्यासक्रम या पहिल्या विषयामध्ये दिलेला आहे. आणखीन याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष विषय अध्यापनाला सुरुवात झाल्यानंतर ते प्राध्यापक तुम्हाला त्याची माहिती देतीलच. मग हा BEd कोर्स कोड क्रमांक 101 जो आहे त्याचे क्रेडिट जे आहेत ते 4 क्रेडिट आहेत. या BEd 101 बाल्यावस्था व विकसन या विषयाच्या अंतर्गत एकूण 4 युनिट तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि या 4 युनिटला 4 क्रेडिट आहेत. म्हणजेच प्रत्येक घटकासाठी 1 क्रेडिट आहे. 1 क्रेडिट इज इक्वल टू 16 आवर्स. म्हणजेच 4 युनिटचे एकूण तुमचे 16 प्रत्येक युनिटसाठी आहेत. म्हणजे 16 चोक 64 आवर्स तुम्हाला संपूर्ण वर्षभरामध्ये या विषयाचं अध्यापन होणार आहे आणि तुम्ही स्वतः अध्ययन करायचं आहे. अशा पद्धतीनं हा पहिला कोर्स आहे. आता इथं शेवटचं दिलेला कॉलम जो आहे त्याच्यामध्ये मार्क्स दिलेले आहेत आणि हे मार्क्स म्हणजे 80+20. म्हणजेच विद्यापीठाची जी परीक्षा अंतिम वर्षात तुम्हाला द्यायची आहे ती 80 मार्कांची असणार आहे आणि +20 हे इंटरनल आहेत, अंतर्गत गुण आहेत. मग या विषयासाठी तुम्हाला 80 मार्काचा एक विद्यापीठाचा अंतिम पेपर असणार आहे. तो 80 गुणांचा असणार आहे आणि हे 80 गुण जे आहेत त्या पेपरला 20 गुणांचं अंतर्गत कार्य आहे. ते काय आहे तर असाइनमेंट 50 मार्क, त्याच्यानंतर प्रात्यक्षिक कार्य 50 मार्क, मग 100 मार्क आणि प्लस हे 80 मार्क्स जे आहेत याचं कन्व्हर्जन करून तुम्हाला ते मार्क्स 20 पैकी दिले जातात. आता ही जशी 80 मार्काची विद्यापीठाची परीक्षा मी म्हटलं तशीच 80 मार्काची तुमची इंटरनल परीक्षा देखील होते विद्यापीठाच्या धर्तीवरती आणि ती जी आहे ती देखील तुमची हा पेपर जो आहे तो 80 मार्कांचाच होणार आहे. त्याला पूर्व परीक्षा म्हटलं जातं. ही पूर्व परीक्षा अंतर्गत असते. मग 80+20 याचं मूल्यमापन जे आहे ते कन्व्हर्ट करून 20 पैकी मार्क्स त्याचे तुम्हाला दिले जातात. दुसरा पेपर जो आहे तो म्हणजे BEd 102 कोड क्रमांक 102 कंटेम्पररी इंडियन एज्युकेशन जेंडर अँड सोसायटी. हा जो विषय आहे म्हणजेच समकालीन भारतीय शिक्षण, लिंग आणि समाज. हा पेपर देखील 4 क्रेडिटसाठी आहे. एकूण 64 तास संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला या पेपरचं अध्यापन होणार आहे आणि मार्क्स देखील याचे 80 विद्यापीठाची परीक्षा प्लस आपलं पूर्व परीक्षा जी आहे ती अंतर्गत असणार आहे, ती 80 मार्कांची असणार आहे प्लस 20 मार्क अंतर्गत असणार आहेत. हे अंतर्गत 20 मार्क जसे या पेपरचे 20 मार्क म्हणजे स्वाध्याय 50 मार्क्स आणि प्रॅक्टिकल 50 मार्क्स आणि पूर्व परीक्षा होणारी याचे मिळून कन्व्हर्जन 20 पैकी होतं. त्याच्यानंतर पुढचा पेपर जो आहे तो आहे BEd कोर्स कोड क्रमांक 103 लर्निंग अँड टीचिंग. अध्ययन आणि अध्यापन होणारे तुम्ही शिक्षक आहात. मग तुम्ही अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी अध्ययन कसं करायचं आणि अध्यापन तुम्ही विद्यार्थ्यांना करत असताना म्हणजे शिकवत असताना त्याच्यात कोणकोणते टेक्निक्स आहेत त्या संदर्भातचा हा संपूर्ण विषय जो आहे तो त्याच्याशी निगडीत आहे. त्यानंतर त्याचे क्रेडिट आहेत ते 4 क्रेडिटसाठी आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये 64 तास या सिंगल पेपरचं तुम्हाला अध्यापन आपल्या BEd कोर्समध्ये होणार आहे. मार्क्स जे आहेत 80+20 याही पेपरचे आहेत. सेम 80 मार्काची तुमची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. त्याच धर्तीवरती पूर्व परीक्षा तुमची
अंतर्गत म्हणून 80 गुणांची असेल, प्लस 20 गुण जे आहेत ते इंटरनल आहेत, म्हणजे पूर्व परीक्षा, स्वाध्याय आणि प्रात्यक्षिक असे मिळून हे 20 गुण जे आहेत हे 20 गुण तुमचे असणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे तो आहे बीएड कोर्स कोड क्रमांक 104, असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग, म्हणजेच अध्ययनासाठी मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन, म्हणजेच संख्याशास्त्राशी निगडीत असलेला हा बीएड कोर्स कोड क्रमांक 104 हा आहे. याच्यानंतर त्याचे क्रेडिट जे आहेत ते 4 क्रेडिट आहेत. एकूण वर्षभरामध्ये 64 घड्याळी तास तुम्हाला याचं अध्यापन होणार आहे, तुम्ही अध्ययन करायचं आहे. त्याचे मार्क्स देखील या पेपरला 80 विद्यापीठ प्लस 80 मार्क पूर्व परीक्षा देखील 80 गुणांची असणार आहे, ती अंतर्गत असणार आहे, प्लस 20 मार्क्स जे आहेत ते इंटरनल आहेत. या चारही पेपरचे अंतर्गत गुण जे आहेत ते 20 मार्कांचे प्रत्येक पेपरला आहे, हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. आणि या 20 मार्कामध्ये एक पूर्व परीक्षा 80 गुणांची प्रत्येक पेपरची, प्लस प्रत्येक पेपरला एक स्वाध्याय, प्लस प्रत्येक पेपरला एक प्रात्यक्षिक, असे एकूण होणारे जे गुण आहेत ते कन्व्हर्जन करून हे इंटरनल जे या ठिकाणी दिलेले आहेत 20-20 पैकी ते 20 मार्क्स असणार आहेत. याच्यानंतर बीएड कोर्स कोड क्रमांक 105 काय आहे तो पेपर, त्या पेपरचं टायटल आहे ॲडव्हान्स पेडागॉगी अँड ॲप्लिकेशन ऑफ ICT फॉर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच प्रगत अध्यापनशास्त्र आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं उपयोजन. म्हणजे हा जो विषय आहे पूर्ण तो संपूर्ण प्रगत अध्यापनशास्त्र, म्हणजेच अध्यापन करताना त्यात कोणकोणती टेक्निक्स तुम्हाला वापरावी लागतात, कोणत्या पद्धती वापराव्या लागतात, त्या पद्धती वापरत असताना त्याच्यामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या आशयाला अनुसरून कसा करायचा, या संदर्भाची सर्व माहिती या बीएड कोर्स कोड क्रमांक 105 ॲडव्हान्स पेडागॉगी अँड ॲप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, म्हणजेच प्रगत अध्यापनशास्त्र आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचं उपयोजन. आता इथं बघितलं तर याचे क्रेडिट तुमचे 4च आहेत. 64 घड्याळी तास अध्यापन त्याचं प्राध्यापक तुम्हाला करणार आहेत. मार्क्स देखील या ठिकाणी पाहिलं तर 80 प्लस 20, म्हणजे विद्यापीठाचा पूर्ण 80 मार्काचा त्याचा पेपर होणार आहे, प्लस पूर्व परीक्षा वर्षाच्या शेवटी जी तुमची होते ती 80 मार्काची असणार आहे, प्लस 20 मार्कांमध्ये पूर्व परीक्षा प्लस स्वाध्याय प्लस प्रात्यक्षिक, अशा पद्धतीनं हे संपूर्ण कोर्स कोड क्रमांक 101 ते 105 हे 80 मार्कांचे पेपर तुमचे आहेत. आणि याच्या अंतर्गतच तुमचे त्या विषयांचे जे शिक्षक आहेत त्याचं अध्यापन तुम्हाला करणार आहे. प्रत्यक्ष जेव्हा अध्यापनाला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कोर्स कोड क्रमांक 101, 102, 103, 104 आणि 105 या विषयाची खोली, सखोलता आणि त्यात नेमकं काय काय युनिट 4 दिलेले आहेत ते काय काय आहेत ते तुम्हाला त्या तासाला निश्चित समजेल. याच्यानंतर बीएड कोर्स कोड क्रमांक 106. आता तुमच्या एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची आहे की पाठीमागचे जे बीएड कोर्स कोड क्रमांक 101 ते 105 आहेत ते पूर्ण 80 मार्कांसाठी आहेत. त्याच्यात 4 युनिट आहेत प्रत्येक विषयामध्ये. आता पुढचा जो कोर्स कोड आहे बीएड 106, या ठिकाणी म्हटलेलं आहे की अंडरस्टँडिंग डिसिप्लिन्स अँड स्कूल सब्जेक्ट्स, इथं कंसामध्ये म्हणलेलं आहे कंटेंट एनी 2 फ्रॉम द लिस्ट नंबर 1.
आता एनी टू फ्रॉम द लिस्ट नंबर 1 म्हणजेच त्याचं मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो की शालेय विषय आणि विद्याशाखा समजून घेणे, कंसामध्ये विषय ज्ञान, कंटेंट म्हणजे विषय ज्ञान, दिलेल्या यादीतील कोणतेही 2 विषय, यादी नंबर 1. आता पुणे विद्यापीठाचा जर सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये एकूण या ठिकाणी म्हणलेलं आहे 1 to 11 एकूण 11 विषय दिलेले आहेत, शालेय विषय दिलेले आहेत. आता त्यातला विषय तुम्हाला निवडायचा आहे, पण बीएडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तुमचा ग्रॅज्युएशन लेवलचा जो स्पेशलायझेशनचा विषय आहे तो तुम्ही ऑलरेडी निवडलेला आहे, किंबहुना त्या विषयावरतीच तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळं जो ग्रॅज्युएशनला तुमचा स्पेशल सब्जेक्ट असतो, सायन्स असेल, मॅथ असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, भूगोल असेल किंवा इतर अर्थशास्त्र असेल, कॉमर्स सब्जेक्ट असेल, हे सर्व जे विषय आहेत जे ग्रॅज्युएशनला घेतलेले आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे, अशी ती पहिली मेथड तुमची, म्हणजे ह्या 1 ते 11 मधली ऑलरेडी एक मेथड तुमची निवडलेली आहेच आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आणखीन एक विषय तुम्हाला निवडावा लागतो, त्याला सब ऑर्डिनरी सब्जेक्ट म्हणतात, म्हणजे सामान्य विषय. तो सामान्य विषय म्हणजे कोणता, तर तो सुद्धा 1 ते 11 या लिस्ट याच्यामधूनच निवडायचा आहे. पण तुम्ही FY, SY आणि TY स्पेशल सब्जेक्ट सोडून इतर जनरल सब्जेक्ट तुमचे कोणते होते त्याच्यापैकी एक विषय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतानाच तुम्ही निवडलेला आहे, किंवा ती मेथड तुमच्या प्रवेश देताना तुम्हाला दिली गेलेली आहे. म्हणजे हे दोन विषय जे आहेत ते प्रवेश घेतानाच तुमचे निश्चित झालेले आहेत. आता या ठिकाणी त्याचे क्रेडिट्स जे आहेत ते क्रेडिट्स 4च आहेत. इथं कंसामध्ये 2+2 असं म्हणलेलं आहे. हे जे आहे हे 2+2. 2+2 म्हणजे काय, दोन क्रेडिट्स तुमच्या एका विषयासाठी आणि 2 क्रेडिट जे आहेत ते दुसऱ्या विषयासाठी, म्हणजे 106 कंटेंटचा जो सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये कंटेंटचा सिलेबस आहे. तुम्ही होणारे शिक्षक आहात, कंटेंटचा आणि तुमचा संबंध सर्वसाधारण 10वी किंवा 12वी पर्यंत, त्याच्यानंतर तुम्ही त्या विषयाच्या स्पेशलायझेशनकडे गेलेला असता आणि तुम्ही आता होणारे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती अध्यापन करायला या प्रशिक्षणामधून पात्र होणार आहात. तर त्यासाठी तुम्हाला इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचा कंटेंट, विषय ज्ञान तुम्हाला या पेपरमध्ये अभ्यासायचं आहे. कोणत्या, BEd 106 मध्ये. 2+2 म्हणजे मेथड 1 आणि मेथड 2. त्याचे आवर्स जे आहेत ते 64 आहेत. त्यातला तुमचा स्पेशल सब्जेक्ट जो तुम्ही 2 मेथड निवडलेले आहेत त्यातल्या एक मेथड जे आहे त्याला 32 घड्याळी तास आणि दुसरा जो निवडलेला आहे त्याला 32 घड्याळी तास. मार्क्स जे आहेत ते मार्क्स आता या ठिकाणी 2 मेथड आहेत या 106 कोर्स कोडमध्ये. म्हणजेच मार्क्स जे आहेत त्याचा पहिला जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्याचा 40 गुणांचा पेपर प्लस दुसरा जो पेपर तुम्ही निवडलेला आहे तो 40 गुण, असे मिळून 80 मार्काचा. 101 ते 105 हा पूर्ण 80 मार्कासाठी 4 युनिट आहेत. याच्यामध्ये 40 मार्काला 2 युनिट आणि इथं 40 मार्कासाठी दुसऱ्या विषयाचे 40, असे मिळून 80 प्लस 10 जे म्हणलेले आहेत हे 10 म्हणजे या एका विषयाला 10 गुणांचं प्रॅक्टिकल आणि दुसऱ्या विषयासाठी 10 गुणांचं प्रॅक्टिकल म्हणजेच प्रात्यक्षिक. आता बीएड कोर्स कोड क्रमांक 101 ते 105ला स्वाध्याय हे सुद्धा आहेत, पण 106 जो आहे या ठिकाणी याला स्वाध्याय नाही. कारण या ठिकाणी 2 विषय तुमचे आलेले आहेत, 40 + 40 80, म्हणून 10 + 10
असे 20 मार्काचे 2 विषयाचे स्वतंत्र प्रॅक्टिकल तुम्हाला या BEd कोर्स कोड क्रमांक 106 साठी करायचे आहेत. याच्यानंतर BEd 107 पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट, इथं कंसामध्ये म्हणलेलं आहे मेथड. BEd शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र, इथं पण म्हणलेलं आहे की एनी 2 फ्रॉम द लिस्ट नंबर 2, यादी नंबर 2 मध्ये दिलेले कोणतेही 2. पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 11 शालेय विषयांची यादी दिलेली आहे, त्यातले कोणतेही 2 सब्जेक्ट. म्हणजेच 106 मध्ये जे 2 विषय तुमचे आहेत तेच 2 विषय या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचे आहेत. फक्त 106 मध्ये इयत्ता 6वी ते 12वीचा कंटेंट जो आहे तो कंटेंट अभ्यासक्रमामध्ये असणार आहे. या विषयाचा अभ्यासक्रम जो आहे तो इयत्ता 6वी ते 10वीचा असणार आहे. आणि 107 हा जो आहे तो पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट म्हणजे शालेय विषयांचे अध्यापन शास्त्र, एनी 2 फ्रॉम द लिस्ट म्हणजे हे जे 2 विषय तुम्ही निवडलेले आहेत इथे तेच 2 विषयांचं, म्हणजे तो विषय तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं तो शिकवायचा आहे, त्याच्यात कोणकोणत्या अध्यापन पद्धती आहेत, याचं टेक्निक जे आहे हे या 107 मध्ये तुम्हाला शिकायचं आहे. याचे क्रेडिट जे आहेत ते सुद्धा 4 क्रेडिट आहे. 2+2 असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. हे 2+2 म्हणजेच 2 मेथड नंबर 1 आणि 2 जे आहे ते मेथड नंबर 2. हे 2 विषयांचे 2-2 क्रेडिट्स. याच्यामध्ये सुद्धा जर सायन्स आणि मॅथ असे 2 तुमचे विषय असतील तर सायन्सला 2 युनिट मेथडचे आणि मॅथसाठी 2 युनिट अध्यापनशास्त्र या अध्यापनशास्त्राच्या पेपरमध्ये असणार आहेत. तुमचा जर मराठी आणि भूगोल अशी मेथड असेल 106 आणि 107 या दोन्हीमध्ये, तर मराठीसाठी 2 युनिट कंटेंटचे, 2 युनिट भूगोलाचे, दुसऱ्या शालेय विषयाचे. अशा पद्धतीनं 106 आणि 107 हे जे विषय आहेत हे तुम्हाला या BEdच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. याचे आवर्स जे आहेत 107चे ते सुद्धा 64 आहेत. म्हणजे 64चं 32 घड्याळी तास जे आहेत ते पहिल्या मेथडसाठी जो तुमचा ग्रॅज्युएशनला स्पेशल आहे, आणि दुसरा विषय की जो तुमचा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर जो दुसरा विषय तुम्हाला दिलेला आहे त्या विषयाचे मार्क्स त्याला असणार आहेत. विद्यापीठाचा तुमचा 40+40, 40 मार्क्स एका मेथडचे आणि 40 मार्क्स दुसऱ्या मेथडचे, असा 80 मार्काचा तुमचा एकत्रित हा पेपर होणार आहे. याचं +10 जे आहे हे इंटरनल मार्क्स आहेत. हे इंटरनल मार्क्स जे आहेत हे इंटरनल मार्क्सचं 10 मार्काचं प्रॅक्टिकल या 107च्या पेपरला सुद्धा असणार आहे. प्लस हे 10 दुसऱ्या मेथडसाठी 10 मार्काचं प्रात्यक्षिक आहे, ते सुद्धा तुम्हाला या 107 पेपरसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीनं BEd कोर्स कोड क्रमांक 101 ते BEd कोर्स कोड क्रमांक 107 हे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला यावर्षी अभ्यासायचे आहेत. म्हणजे एकूण 7 पेपर तुम्हाला याच्यावरती विद्यापीठाची वार्षिक परीक्षा या 101 कोर्स कोड क्रमांक 101 ते कोर्स कोड क्रमांक 107 याच्या संदर्भात विद्यापीठाची 80 मार्कांची प्रत्येक विषयाची परीक्षा होणार आहे. प्रत्येक विषयाला स्वाध्याय आणि प्रॅक्टिकल आणि इंटरनल पूर्व परीक्षा अशाचं कन्वर्जन करून 20 पैकी मार्क्स प्रत्येक विषयासाठी तुम्हाला असणार आहेत. अशा पद्धतीने हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. आता याच्या पुढे जो भाग तुम्हाला या प्रथम वर्ष BEd मध्ये करायचा आहे तो म्हणजे गटकार्य. कोणती आहेत ती गटकार्य, तर ती आपण आता त्याच्याविषयी माहिती पाहू. विद्यार्थी शिक्षको, BEd कोर्स कोड क्रमांक
101 ते 107 नंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो भाग तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये प्रथम वर्ष BEdमध्ये करायचा आहे, त्याच्यामध्ये जो भाग आहे पुढचा तो म्हणजे त्याला टायटल दिलेला आहे प्रॅक्टिसिंग फॉर कन्स्ट्रक्टिव्हिस्ट टीचिंग लर्निंग, म्हणजेच रचनात्मक अध्यापनासाठी सराव. याचाच अर्थ काय विद्यार्थी शिक्षक हो, की आता कंपल्सरी सब्जेक्ट तुम्ही तर क्रमाक्रमाने शिकणारच आहात. त्याचे वेळापत्रक तुमच्या समोर आल्यानंतर तुमच्या या गोष्टी आणखीन क्लिअर होऊन जातील. त्याबरोबर तुम्ही आता उद्याचे होणारे भावी शिक्षक आहात. मग शिक्षकांचं काम आहे अध्यापन करणं. मग हे अध्यापन करत असताना BEdला तुम्ही हे कंपल्सरी विषय शिकवले आणि लगेच शाळेवरती जाऊन पाठ घेणार असं कदापिही होऊ शकणार नाही. का? तर त्याचे काही टेक्निक्स आहेत शिकवण्याचे, अध्यापन करण्याचे म्हणजे शिकवण्याचे आणि अध्ययनाचे काही टेक्निक आहेत. तर ते टेक्निक सुद्धा तुम्हाला या BEdच्या अभ्यासक्रमामध्ये गटकार्यांच्या माध्यमातून, ग्रुप वर्कच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहेत. काय आहेत ती गटकार्य? तर ती गटकार्य म्हणजे या ठिकाणी हे म्हटलेलं आहे की कोर्स कोडच या ठिकाणी म्हणलेलं आहे, तो म्हणजे BEd 108. म्हणजे मगाशी आपण पाहिलं BEd कोर्स कोड क्रमांक 101 ते 107 हे अध्यापनाचे विषय आहेत की ज्याचे वेळापत्रकामध्ये तुमचे तास होणार आहेत आणि त्या तासाला त्या विषयांची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. इथं मात्र BEd कोर्स कोड क्रमांक 108 जे आहे ते इथून तुमचे सगळे ग्रुप वर्क सुरू होतं, म्हणजे गटकार्य तुमची सुरू होतात. आता या ठिकाणी काय याचं BEd कोर्स कोड क्रमांक 108 याचं टायटल ऑफ द कोर्स काय आहे? टीचिंग कॉम्पिटन्सी 1, म्हणजे अध्यापन क्षमता 1. क्रेडिट किती आहे त्याला? एकूण 2 क्रेडिट आहेत. आवर्स किती त्याचं काम तुम्हाला करायचं आहे? 32 घड्याळी तास. मार्क्स त्याला किती आहेत? 50 मार्क्स आहे. आता हे अध्यापन क्षमता 1 याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे? तर याच्यामध्ये A आणि B असे 2 भाग दिलेले आहेत. A भागामध्ये आहे मायक्रो टीचिंग, त्याला सूक्ष्म अध्यापन असं म्हटलेलं आहे. नावाप्रमाणेच तुम्हाला होणारे शिक्षक आहात, मग याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो टीचिंगचे काही कौशल्य आहेत. विद्यापीठाने एकूण 10 ते 12 कौशल्य दिलेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला तर त्याच्यात जवळजवळ 10 ते 12 कौशल्य दिलेली आहेत. त्यातली कोणतीही 6 कौशल्य विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयामध्ये हे गटकार्य घेताना निवडण्यासाठी सांगितलेले आहेत. मग आपल्या महाविद्यालयामध्ये देखील या मायक्रो टीचिंगमध्ये एकूण 6 सूक्ष्म कौशल्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता ह्या मायक्रो टीचिंगमध्ये 6 कौशल्य कोणती आहेत? तर पहिलं आहे वाचन कौशल्य, दुसरं आहे फलकलेखन कौशल्य, तिसरं आहे स्पष्टीकरण कौशल्य, चौथं आहे प्रश्न कौशल्य, 5वं आहे चेतक विविधता कौशल्य आणि 6वं कौशल्य जे आहे ते आहे प्रस्तावना कौशल्य. ही काय आहेत कौशल्य? तर ते प्रत्यक्ष गटकार्य सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती तुमचे गटप्रमुख प्राध्यापक जे आहेत ते सविस्तर तुम्हाला त्याची माहिती देणार आहेत. त्याला एकूण मार्क्स जे आहेत ते 2 क्रेडिट्स, 32 घड्याळी तास आणि 50 मार्क्स आहेत तिथे. आता अध्यापन क्षमता 1 मध्ये मायक्रो टीचिंग जसं तुमचं गटकार्य होणार आहे, त्यातलाच दुसरा B भाग जो आहे तो B भाग आहे इंटिग्रेशन लेसन अँड सिम्युलेशन लेसन, म्हणजेच संक्रमण पाठ आणि अभिरूप पाठ. आता हे मायक्रो टीचिंग जे आहे ते प्रत्येक कौशल्य जे आहे ते 5-5 मिनिटाचा तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे. इंटिग्रेशन लेसनमध्ये ही याच्यामध्ये शिकलेली जी तुम्ही 6 कौशल्ये जी मगाशी मी तुम्हाला सांगितली
ती कोणती आहेत, कशी आहेत, ती गटकार्य सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याचं संपूर्ण माहिती मिळणारच आहे. ती 6 कौशल्य मायक्रो टीचिंगमध्ये झालेली आहेत. ती कौशल्य एकत्रित करून तुम्हाला पाठ घ्यायचे आहेत, त्याचं एकत्रीकरण आहे, म्हणून त्याला इंटिग्रेशन लेसन असं म्हटलेलं आहे. आणि सिम्युलेशन लेसन. आता हे इंटिग्रेशन लेसन जे आहेत ते तुमचे 15 ते 20 मिनिटांसाठीचे असतील. इथले लेसन जे आहेत ते 5-5 मिनिटांचे असतील. बी मध्ये इंटिग्रेशन जे आहे ते तुमचं 15 ते 20 मिनिटांसाठी असेल. आणि सिम्युलेशन लेसन म्हणजेच अभिरूप पाठ, म्हणजे मायक्रो टीचिंग तुम्ही शिकला, मायक्रो टीचिंगमध्ये शिकलेली कौशल्य सगळी एकत्रित करून पाठ कसा घ्यायचा, म्हणजे कसं शिकवायचं, ते तुम्ही इंटिग्रेशनमध्ये शिकला. आता तुम्हाला शाळेमध्ये पाठ घेण्यासाठी जायचं आहे, तर त्यासाठी तयारी म्हणून हे सिम्युलेशन लेसन आहे. त्याला अभिरूप पाठ असं म्हटलेलं आहे. मग हे अभिरूप पाठ जे आहेत ते 30 मिनिटाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक लक्षात घ्यायचं आहे की हे मायक्रो टीचिंगचे जे पाठ आहेत ते मायक्रो टीचिंगचे 3 एका विषयाचे, म्हणजे तुमच्या ज्या 2 मेथड आहेत त्या 2 मेथडमध्ये पहिली 3 कौशल्य एका मेथडसाठी आणि पुढची 3 कौशल्य दुसऱ्या मेथडसाठी. इंटिग्रेशनचंही तसंच आहे. याच्या संदर्भातची सर्व माहिती गटकार्य सुरू झाल्यानंतर तुम्हाला मिळेलच. आणि अभिरूप जो 30 मिनिटांचा जो एक पाठ आहे तो सुद्धा तुम्हाला 2 पाठ अभिरूपचे घ्यायचे आहेत. संक्रमणाचे 6 पाठ घ्यायचे आहेत. कसे घ्यायचे आहेत ते तुम्हाला गटकार्य सुरू झाल्यानंतर लक्षात येईल. अशा पद्धतीनं हे जे संपूर्ण BEd 108 आहे याला एकूण 50 गुण आहेत. त्याच्यानंतर BEd कोर्स कोड क्रमांक 109 हे सुद्धा गटकार्यच आहे. म्हणजे 108 आणि 109 हे अध्यापनाशी संबंधित असलेली गटकार्य आहेत. हे तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल. इथे आता म्हटलंय की टीचिंग कॉम्पिटन्सी 2, इथं टीचिंग कॉम्पिटन्सी 1 आणि इथं टीचिंग कॉम्पिटन्सी 2. याच्यामध्ये अध्यापन क्षमता 2 काय आहे. इथं मायक्रो टीचिंग झालं, इंटिग्रेशन लेसन झाले, सिम्युलेशन लेसन झाले, म्हणजे संक्रमण पाठ झाले, अभिरूप पाठ झाले. याच्यामध्ये आता एकूण 3 वेगवेगळ्या क्षमतांचे पाठ तुम्हाला घ्यायचे आहेत. कोणते आहेत त्याच्यामध्ये दिलेले, तर टेक्नॉलॉजी बेस्ड टीचिंग, तंत्रज्ञानयुक्त अध्यापन, म्हणजे अध्यापन करताना टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा ते तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे. हाही पाठ तुमचा 30 मिनिटाचा असणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड लेसनचे 2 पाठ तुम्हाला घ्यायचे. त्यातला एक पाठ जो आहे तो एका विषयासाठी, तुमच्या जे 2 मेथड तुम्ही निवडलेले आहेत BEdसाठी त्याच्या एका मेथडसाठी 1 आणि दुसऱ्या मेथडसाठी 1. सेम टीम टीचिंग, सांघिक अध्यापन, या सांघिक अध्यापनाचे देखील तुम्हाला 2 पाठ घ्यायचे आहेत. एका मेथडसाठी 1 आणि दुसऱ्या मेथडसाठी 1. त्यानंतर तिसरं जो आहे C या ठिकाणी दिलेला, लेसन युजिंग मॉडेल्स ऑफ टीचिंग, अध्यापन प्रतिमानांचा वापर करून पाठ. जसं टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं अध्यापन करता येतं किंवा सांघिक अध्यापन कशा पद्धतीनं करायचं आहे, त्याच पद्धतीनं अध्यापनाची वेगवेगळी प्रतिमानं आहेत. त्यातली कोणतीही 2 प्रतिमानांची निवड करून तुम्हाला हे मॉडेल्स ऑफ टीचिंगचे पाठ घ्यायचे आहेत. गटकार्य सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा परत या सर्वाची माहिती तुम्हाला होणार आहे. याच्यासाठी सुद्धा क्रेडिट जे आहेत ते 2 क्रेडिट आहेत. एकूण घड्याळी 32 तास तुम्हाला या BEd 109चे काम करायचं आहे आणि त्याला मार्क्स देखील 50 आहे. मला वाटतं 109च्या बाबतीत तुम्हाला
अधिक माहिती आणखीन गटकार्य सुरू झाल्यानंतर निश्चित समजणार आहे. त्याच्यानंतर बी एड कोर्स कोड क्रमांक 110. आता हा 110 जो दिलेला आहे तो आहे टीचिंग कॉम्पिटन्सी 3, अध्यापन क्षमता 3. आता अध्यापन क्षमता 1, अध्यापन क्षमता 2 आणि अध्यापन क्षमता 3 याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी, याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी दिलेला आहे. ए मध्ये काय आहे? प्रॅक्टिस लेसन. 108 आणि 109 हे जे आहे हे तुमचं गटामध्ये पियर गट असणार आहेत. तुमचेच विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते विद्यार्थी शिक्षक तुमचे ते पाठ घेताना विद्यार्थी असणार आहेत. इथं मात्र 110 मध्ये प्रत्यक्ष आता तुम्हाला शाळेवरती पाठ घेण्यासाठी जायचं आहे. मग बी एड 110 हा जो भाग आहे, कोर्स कोड क्रमांक आहे, हा प्रत्यक्ष शाळेवरती जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस लेसन घ्यायचे आहेत, सरावपाठ घ्यायचे आहेत आणि हे सरावपाठ तुम्हाला 6 सरावपाठ घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बी जो आहे तो इंट्रोडक्शन टू इंटर्नशिप, छात्र सेवा काल ओळख, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या या बी एडच्या अभ्यासक्रमामधला आहे. ज्याच्यासाठी तुम्ही हे बी एड करत आहात त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला क्रमाक्रमाने 108चं गटकार्य, 109चं गटकार्य आणि 110चं प्रत्यक्ष शाळेवरती जाऊन, 108 आणि 109 हे बी एडच्या पियर गटामध्येच तुमचं काम या ठिकाणी होणार आहे आणि हे पूर्ण अनुभव तुम्हाला मिळाल्यानंतर 108 आणि 109चा बी एड 110 जो आहे तो अध्यापन क्षमता 3 याच्यामध्ये प्रॅक्टिस लेसन 6, त्याला देखील 4 क्रेडिट आहेत, एकूण घड्याळी तास 64 आहेत आणि मार्क्स त्याला 100 आहेत. म्हणजे प्रॅक्टिस लेसन 50 मार्क्स आणि इंट्रोडक्शन टू इंटर्नशिप, छात्रसेवा काल ओळख ही 50 मार्क्स. हे 6 सरावपाठ जे आहेत ते तुम्ही निवडलेले जे 2 विषय आहेत, मेथड आहेत, त्या 2 मेथडशी रिलेटेड असणार आहेत. 3 पाठ एका मेथडसाठी आणि 3 पाठ दुसऱ्या मेथडसाठी. छात्रसेवा कालाची ओळख जी आहे ती प्रथम वर्षासाठी पूर्ण 1 महिना, पहिल्या घंटेपासून ती शेवटची शाळेची घंटा आहे त्या दरम्यान शाळेमध्ये कशा पद्धतीनं शिक्षक काम करतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्याची ओळख तुम्हाला या इंट्रोडक्शन टू इंटर्नशिपमध्ये घ्यायची आहे. म्हणजेच याला छात्रसेवा कालची ओळख असं म्हटलेलं आहे. मग यासाठी महाविद्यालय 1-2 शाळा निवडून त्या शाळांवरती तुम्हाला प्रत्यक्ष 1 महिना जाऊन अध्यापनाचं काम आणि तिथले शिक्षक जे काम करतात, जे रेग्युलर अपॉइंट झालेले शिक्षक त्या शाळेतले असतात त्या शिक्षकांच्या बरोबरीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बी एड प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला तो 1 महिन्याचा छात्रसेवा काल प्रत्यक्ष त्या शाळेमध्ये जाऊन करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे 108, 109 आणि 110 हे ग्रुप वर्क आहे. मग बी एड 111 ग्रुप वर्क काय आहे तर त्याच्याविषयी आता थोडीशी माहिती घेऊयात. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बी एड कोर्स कोड क्रमांक 111. काय आहे तो? याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी असं दिलेलं आहे. ए भाग काय आहे त्याच्यापूर्वी अगोदर हे वरचं टायटल लक्षात घ्या तुम्ही, एन्हान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, म्हणजे व्यावसायिक क्षमता वाढविणे. म्हणजे अध्यापनाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही व्यावसायिक क्षमता उद्याचे होणारे शिक्षक म्हणून तुमच्यामध्ये असाव्यात. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रमामध्ये ह्या व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी काही गटकार्य तुम्हाला दिलेलं आहे. मग बी एड कोर्स कोड क्रमांक 111 यामध्ये ए मध्ये काय आहे तर क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT प्रॅक्टिकल.
क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT, ICT फॉर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे चिकित्सक आकलन. हे प्रात्यक्षिक आहे. आता हे प्रात्यक्षिक काय आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे 2-2चे गट केले जातात आणि त्या 2-2 गटामध्ये एक प्रोजेक्ट तुम्हाला दिला जातो आणि तो प्रोजेक्ट जो आहे तो तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, वर्डमध्ये असेल, एक्सेलचा वापर करून असेल, अशा वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून एक प्रोजेक्ट तयार करायचा आहे. त्याच्याशी संदर्भात हे क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT प्रॅक्टिकल आहे, ते ग्रुप वर्क आहे. प्रत्यक्ष ग्रुप वर्क सुरू झाल्यानंतर तुम्हाला याची सविस्तर माहिती त्यावेळेस नक्कीच मिळेल आणि तुम्हाला ते लक्षात येईल. त्याच्यानंतर B जो आहे तो आहे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड सोशल सर्व्हिस, अभ्यासपूरक उपक्रम आणि समाजसेवा. आता हे जे आहे की अध्ययन आणि अध्यापन याच्याबरोबर शाळांमध्ये आपण बघतो की वेगवेगळे सहशालेय कार्यक्रम, स्पर्धा, उपक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन यासारख्या ॲक्टिव्हिटीज शाळांमध्ये घेतल्या जातात. मग त्याचं आयोजन प्रत्यक्ष तुम्हाला या BEdच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ते असे काही स्पर्धा असतील, मग त्या वक्तृत्व स्पर्धा असतील, काव्यवाचन स्पर्धा असतील किंवा वादविवाद स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन तुम्हाला प्रत्यक्ष करायचं आहे. त्याच्याबरोबर हे सोशल सर्व्हिस म्हटलेलं आहे की शाळा आणि समाज या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आपण म्हणतो. मग शिक्षकाची सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एक गटकार्य या ठिकाणी दिलेलं आहे की समाजसेवेसारखा एक कार्यक्रम आपल्याला म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थी शिक्षक म्हणून तुम्हाला या B मध्ये करायचं आहे. म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि सोशल सर्व्हिस याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. प्रत्यक्ष ते कार्य जेव्हा आपल्या वेळापत्रकानुसार मार्गक्रमण करेल त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या लक्षात येतील. आता BEd कोर्स कोड क्रमांक 111 जे आहे त्याचे क्रेडिट्स 2 आहेत. 1+1 म्हणजे 1 फॉर क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT प्रॅक्टिकल आणि 1 फॉर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड सोशल सर्व्हिस, असे 2 क्रेडिट्स आहेत. आवर्स याच्यासाठी 32 आहेत. इथं कंसामध्ये 16+16 म्हटलंय म्हणजे 16 आवर्स जे आहेत ते A साठी आहेत आणि पुढचे 16 आवर्स जे आहेत ते B साठी आहेत. याला मार्क्स जे आहेत ते एकूण मार्क्स 50 आहेत. हे 50 मार्क्स जे आहेत ते 25+25 म्हणजे 25 मार्क्स क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ ICT प्रॅक्टिकल आणि हे 25 मार्क्स जे आहेत ते को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड सोशल सर्व्हिस, अभ्यासपूरक उपक्रम आणि समाजसेवा याच्यासाठी आहे. हे सगळे इंटरनल ग्रुप वर्क आहे. जेव्हा ते ग्रुप वर्क सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला याविषयीची माहिती सविस्तर समजणारच आहे. याच्यानंतर इथे एक दिलेले पहा BEd कोर्स कोड क्रमांक 112. हे सुद्धा ग्रुप वर्कच आहे म्हणजे गटकार्यच आहे की जे तुम्हाला महाविद्यालयामध्येच गटांमधून करायचं आहे. या गटांमधून हे काम करताना त्याचं टायटल ऑफ कोर्स काय आहे त्याचा हेल्थ अँड योगा, आरोग्य व योगा. याला सुद्धा 2 क्रेडिट आहेत. आवर्स त्याचे 32 आहेत. एकूण मार्क्स 50 आहेत. मग हेल्थ आणि योगा याचा एक अभ्यासक्रम विद्यापीठाने दिलेला आहे. त्याला अनुसरून तंदुरुस्तीसाठी म्हणजे अध्ययन अध्यापन करत असताना शिक्षक आणि विद्यार्थी तंदुरुस्त असावा, आरोग्याच्या दृष्टीने तो सजग असावा, याच्यासाठी या ग्रुप वर्कमध्ये हेल्थ अँड योगा या अभ्यासक्रमाच्या या गटकार्याच्या अंतर्गत तुम्हाला काम करायचं आहे. प्रत्यक्ष गटकार्य सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईलच. अशा पद्धतीनं BEd कोर्स कोड क्रमांक 101 ते BEd कोर्स कोड क्रमांक 112 असा हा प्रथम वर्षासाठी तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे. आता हा
क्रेडिट बेस अभ्यासक्रम आहे, हे एक तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे एकूण फर्स्ट इयरला एकूण 40 क्रेडिट तुम्हाला काम करायचं आहे. 40 क्रेडिट आवर्स दिलेले आहेत. एकूण 640 घड्याळी तास तुम्हाला प्रत्यक्ष हे काम करायचं आहे. आणि एकूण बी एड कोर्स कोड क्रमांक 101 ते बी एड कोर्स कोड क्रमांक 112 एकूण अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते 1000 गुणांसाठी आहे. अशा पद्धतीनं हा बी एड अभ्यासक्रम प्रथम वर्ष जो अभ्यासक्रम आहे 2015 पॅटर्न सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांनी जो दिलेला अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला या प्रथम वर्षासाठी पूर्ण करायचा आहे.